नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 19 ऑगस्ट 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचा दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाची एकादशी आहे. नक्षत्र आद्र आहे. योग वज्र आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:30 ते 2:07 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:06 ते 12:54 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:43 ते 5:20 आणि यमगंड काळ सकाळी 9:17 ते 10:53 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरुबरोबर युतियोग करेल आणि मंगळाबरोबर केंद्रयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. षष्ठातील मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. आजचा दिवस अतिशय बिझी डे असणार आहे. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. ट्रॅव्हलिंग जास्त होईल. याचप्रमाणे तुमची कामंसुद्धा मार्गी लागू शकतील. आजच्या दिवशी स्थिरता लाभणं काही थोडं कठीण होऊन बसेल. मात्र आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. आजच्या दिवशी नवीन कामाची सुरुवातसुद्धा तुम्ही करू शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमातील मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा होऊ शकेल. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या कारणामुळे वाद होऊ शकतील. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. चतुर्थातील मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करेल. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे मार्गी लागू शकते. याचप्रमाणे थोडंसं फिरणं वगैरे होईल. मात्र महत्त्वपूर्ण कामं जरूर हाती घ्या. घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद होऊ शकतील. याचप्रमाणे जे तुमचे वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातल्या सुद्धा छोट्या मोठ्या कुरबुरी समोर येऊ शकतील. मात्र दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तृतीयातील मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. याचप्रमाणे जी कामं तुमचे अडत आहेत, जी कामामध्ये विलंब लागतात ती कामंसुद्धा जरूर हाती घ्या. पूर्ण होताना दिसतील. याचप्रमाणे आजच्या दिवशी कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून मात्र थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. काही धार्मिक आध्यात्मिक अनुभवसुद्धा आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. द्वितीयातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील.
आजच्या दिवशी काही अत्यंत उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकते. खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर शॉर्ट टर्ममध्ये सुद्धा काही चांगले लाभ मिळू शकेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. आजच्या दिवशी फक्त एकच गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे, ती म्हणजे आर्थिक संदर्भातले जे गोष्टी असतील, खर्च, गुंतवणूक, त्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 10व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतील मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातल्या नवनवीन संकल्पना समोर येऊ शकतील की ज्या शुभफलदायी असतील. तुमच्या कामाची वाहवा होईल. वरिष्ठ आणि सहकर्मी यांच्याकडून उत्तम मदत तुम्हाला लाभू शकेल. मात्र फक्त तुम्ही स्वतःच्या भावभावनावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. वेळातील मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करेल. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा काल राहील. मूड कॉन्फिडन्स एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसेल. थोडंसं फिरणं होईल, मात्र कामं तुमची मार्गी लागू शकते. जर तुम्ही सार्वजनिक व्यक्ती असाल किंवा समाजाशी संबंधित काही काम करत असाल, तर आजच्या दिवशी फेमस होण्याच्या गोष्टीसुद्धा तुमच्याकडून होऊ शकतील. याचप्रमाणे कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाच्या संदर्भात निर्णय घेणं थोडंसं टाळणं गरजेचं ठरेल. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. लाभातील मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. आरोग्याकडे लक्ष द्या. याचप्रमाणे खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. आजच्या दिवशी कुठल्याही महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहाराची कामं करताना थोडंसं सतर्क राहणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे, ती आहे धनुरास. धनुराशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करत आहे. दशमात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. खास करून जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर केला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. जर तुम्ही पार्टनरशिपच्या बिझनेसमध्ये असाल तरीसुद्धा काही चांगल्या घडामोडी गोष्टी नक्की घडतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय टाळणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. भाग्यातील मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी स्वतःच्या आरोग्याच्या संदर्भातल्या काही तक्रारी डोकं वर काढू शकतील. या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे जे तुमचे कार्यक्षेत्र आहे किंवा खास करून जे नोकरी असेल त्या संदर्भातले काही चांगले अनुभव मिळू शकतील. वरिष्ठांकडून किंवा सहकाऱ्यांकडून उत्तम मदत लाभू शकेल. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 10व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. अष्टमातील मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायचे असेल, दिवस अतिशय उत्तम राहील. जी कामं हाती घ्याल ती मार्गी लागतील. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लाँग टर्ममध्ये काही चांगले लाभसुद्धा मिळताना दिसते. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी मात्र स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. सप्तमातील मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करेल. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध तुमचे सुधारतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. त्याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात ताणले जाऊ शकतील, त्याकडे लक्ष द्या. मात्र आज तुमचा मूळ कॉन्फिडन्स एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती सुद्धा मार्गी लागू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 19 ऑगस्ट 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.